ओंकार हा मी सांगितलं मग, ओंकार हा काय ध्वनी आहे. ओंकार हा देव नाहीये. जन सृष्टी निर्माण झाली तो ओंकार आहे. आणि ओंकाराची 12 अंग आली म्हणजे तुम्हाला त्या ध्वनीशी तुम्ही एकाग्र झाला, तुम्हाला कोणी जन्मच नाही, तुम्ही अमर झाला. आणि ओंकारची 12 अंग तुम्हाला विकसित कधी करता येतील, किमान 4 माध्यमं तुमच्या हाताखाली तयार झाली पाहिजे. स्टेज पुढची त्याला ओंकाराची 12 अंग म्हणजे अमरत्वच. काय सांगितलं? अमरत्वच. तुम्ही जेव्हा 36 सेकंदी ओंकार कराल, काय 12 अंग युक्त, तुम्ही जेव्हा देवता बघायला लागाल समोर, जो व्यक्ती देवता समोर बघल त्याला मृत्यू मिळेल का? काय मिळणारच नाही. देव लोकांतून तुम्ही खाली येऊ शकाल का? इंद्रापासून माणूस वर जात नाही आधी. इंद्र म्हणजे काय माहितीये का? सांगा बरं. इंद्र म्हणजे इंद्रिय. इंद्र म्हणजे इंद्रिय. इंद्रियाच्या तुम्ही अडकून पडणार, इंद्रिय भोगावर नाही भर, मग शंकर प्रसन्न होणार. इंद्रिय भोग सोडले की शंकर प्रसन्न होणार. इंद्रिय भोगायला लागला की इंद्र प्रसन्न होणार. काय कळलं? पण तुम्ही इंद्रियाच्या आहारी जाताय का नाही जाताय? डोळ्याने नको ते बघणं, कानाला नको ते ऐकणं, तोंडाला नको ते बोलणं, शरीराला नको ते खाणं, इंद्रियाला नको ते करणं, म्हणजे इंद्रिय भोग झाली. गेला का? मग आधीन गेल्यानंतर तो इंद्रियाच्या आधीन नाही गेला, तो इंद्राच्या आधीन गेला. त्या विद्येचं नाव आहे इंद्रजाल. काय विद्येचं नाव आहे? त्याच्यात तुम्ही आहारी गेला. इंद्रजाल जी विद्या आहे या विश्वामध्ये कशा करतो मला माहितीये का? नाही, तुम्हाला फक्त पाहिजे म्हणून. घर पाहिजे, लग्न पाहिजे, ही मुलगी हीच मुलगी पाहिजे, हाच मुलगा पाहिजे, लक्षात आलं का? एवढी संपत्ती पाहिजे आणि काय 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 पाहिजे, हे सगळं पाहिजे 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 आलं. ह्याला हा मंत्र कर, त्याला तो मंत्र कर, त्याला तो मंत्र कर, त्याला तो मंत्र कर, तो सिद्ध कर. आला का इंद्रामध्ये? ते इंद्रियात अडकला. काय कळलं? होतं नाही, अडकलं जातं. प्रगती इंद्रियाची होणार की? त्या इंद्रियात अडकल्यानंतर ते इंद्रिय भोग घेणार आणि इंद्रिय जेव्हा भोगून भोगून जेव्हा इंद्रिय निष्कामी होणार, तर मृत्यूला कारणीभूत इंद्रिय होणार. प्रगती तुम्ही बघा ना, माणूस कशाने मेला? अमुक अमुक रोग त्याच्या इंद्रियाला झाला म्हणून तो मेला. काय कळलं? अमुक अमुक रोग इंद्रियाला झाला म्हणून माणूस मेला ना, म्हणजे इंद्रात माणूस मेला. मग असा मृत्यू मिळाला पाहिजे की कुठल्याही इंद्रियाला काय न होता मृत्यू मिळाला पाहिजे. मग तो कुठे गेला? स्वर्ग देव लोकात गेला. बघा टार्गेट बघा काय सांग टार्गेट. कुठल्याही आजाराने मृत्यू न येता हृदय बंद पडून तुम्ही गेला. ओके, मग ते जाताना तुम्ही जर गुरुच्याकडनं ज्ञान घेतलं, समजा की ब्रह्मातनं आत्मा कसा बाहेर काढायचा. कुठनं? ब्रह्मातनं आत्मा बाहेर काढला की तुम्हाला पुन्हा जन्मच नाही. इच्छा मरण इच्छा जन्म असा होता. तुम्ही कर्माला येणार नाही जन्माला परत. इच्छेनं येणार. आता तुम्ही असणं येत आहे, मला समजलं नाही ना महाराजांना की तुम्ही हे तुका काढून म्हणून डोंगर देऊ का तुम्हाला? तबलावाले महाराज ते लोक म्हणले का नाही? है ना? तर तुम्ही पण लोकच म्हणणार सगळी. तुमची इच्छा आहे.
हे बघा, तुमच्या जीवनात तुम्हाला ज्या सुखाची गरज आहे ते सगळं गुरु द्यायला तयार झालेत का नाही, तरी पण असं काहीतरी सुख आहे की जे गुरुला न सांगता तुम्हाला पाहिजे. तिथं गुरु काय करणार? प्लेन सुखाकरता गुरु हजर आहेत, पण सॅड सुखाकरता गुरु हजर नाहीत. मग तिथे इंद्र हजर झाला. कोण हजर झाला? इंद्र. मग इंद्रिय आणि इंद्र तुम्ही काय सांगते उद्योग कशाचं करत, त्यातनं बाहेर पडलं की माझ्याकडे यायचं परत. मी सोडणार नाही, काळजी करू नका. विषय कळतोय का तुम्हाला? ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही आजारा व्यतिरिक्त तुमचा हार्ट बंद पडून तुम्ही जाल, तेव्हा तुम्हाला कुठल्याही योनीत न जाता तुम्ही देव सर्व लोकांचा जाण्याचा तुम्हाला चान्स आहे. प्रॅक्टिस करा. मी तर हे करा, कुठली प्रॅक्टिस करा? नातांचं परिश्रम पहिले पूर्ण करा. स्टेप ठरलेले आहेत भैया. लक्षात आलं? आणि मग साक्षात्कार हा होत ना. साक्षात्कार म्हणजे काय? त्या देवतेच्या लहरी म्हणजे समोर उभ्या राहतात. विचार करते अवस्था काय असेल. देवतेच्या लहरी समोर उभ्या राहणं म्हणजे काय गोष्ट आहे? साक्षात्कार झालेला मनुष्य कुठल्याही इंद्रियात अडकत नाही. काय सांगतोय? साक्षात्कार झालेला मनुष्य कुठल्याही इंद्रियात अडकत नाही. कोणाला? परमेश्वर भेटणार कधी, पण ह्या गोष्टी महत्व नसल्यानंतर भेटणार ना. तुमचं जेव्हा मन, बघा दोन गोष्टी माहिती म्हणून, तुम्ही जर नाही ऐकलं तर देव सुख काढून घेतात. देव सुख काढून घेतात आणि दुःख देतात. आणि ऐकलं तर सुख साईडला असतं, पण ते सुख पण दिसतं आणि देव पण दिसतो. काय कळलं? तुमचा प्रपंच आहे ना, लिहून ठेवा तुम्ही. फक्त 20 वर्ष आहे. काय सांगतोय? 20 वर्षानंतर फक्त ऍडजस्टमेंट आहे. काय? तू माझा नवरा, मी तुझी बायको, संपला विषय. 20 वर्षानंतर, 20 वर्षापर्यंत सोडून राहतो. काय कळलं? 20 वर्षापर्यंत तुम्ही सांगाल ते करायला तयार होता. बघा 20 वर्षानंतर पर्याय नाही. आता केले लग्न, प्रपंच आता केलेला आहे, आता काय करायचं? ऍडजस्टमेंट. पण माझं म्हणणं कसं आहे, 20 वर्षानंतर अक्कल तरी आली ना थोडीफार, पण तेव्हा तरी भगवंत शरण जावा घेता. 20 वर्षात अक्कल आली ना, जीवन काय आहे, आयुष्य काय आहे, जग काय आहे, दुनिया काय आहे, कळालं ना. आता तरी भगवंत शरण जा. म्हणजे इंद्रियाच्या आहार जाऊन वाट नाही, ती इंद्रियाची वाट लावून घेऊ नका. पण तुम्ही सगळे उपभोग घेतले का नाही आयुष्यातले, मग तुम्हाला आता अडचण काय? तरी पण मन तर व्हायला तयार नाही. म्हणजे तुमचा विषय असा झालाय, दात गेलेत आणि खरीक पाहिजे. माल मिक्सर कर बारीक. लक्षात आलं? किंवा सून डिंकाचा लाडू खाते, सासू तोडा पाणी निघायला लागले. दात सासूला नसले आणि सून जर डिंकाचा लाडू खात असली तर सासूला काय करायचं? फक्त बघत बसायचं.
होतं का नाही असं? हा? तर डॉक्टरने सांगितलं आता खिचडी खाऊ नका. बघा ना, मारुतीची उपासना बायका फार करतात शनिवारच्या, कारण ते मारुती बनतात. हा, त्यांची गदा म्हणजे नवरा. बघा तुम्ही, खिचडी खाण्यामध्ये एक्सपर्ट कोण आहे? पुरुष काय म्हणतात? जे पुरुष थोडेसे असतात ते खातात, पण फार पुरुष खिचडी खाली मागणार नसतात. मग दोन्ही जाण आपल्या द्या खायला तिकडे. हा, ज्या पुरुषाला घरात सगळा उद्योग असतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कपडे वाळत घालायचे, मशीन लावायची, भांडी लावायच्या, नाही भांडी लावाय, असे जे पुरुष असतील ते उपास पकडतात. पण जे पुरुष कंटिन्यू बाहेरच असतील ते उपास कशी करतील सांगा मला? काय करणार? खाल्लं तर माणसाचं शरीर चालत. अशी पण पद्धत आहे. माझ्या आईनं किंवा माझ्या वडिलांनी उपास केला होता. आता घरात कोण थांबते तरी उपास पकडावा, वास सोडायचा नाही. पण त्या आईला किंवा वडिलांना पण आयुष्यात कधी देव भेटला नाही, तर ह्यालाही भेटणार नाही. फक्त खिचडी भेटणार. देव कुठे भेटणार आहे? आणि उपास कशा करता असतो? खिचडी करतच असतो. काय काय माणसं एकादशी करतात. काय नाही तुला करतात सांगा बरं की एकादशी? पांडुरंग करताय का त्या आदाशा करताय? तुम्हाला खिचडी खायची आहे का? खिचडी डे ठेवा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत खिचडी फक्त खात राहायची. देव काय म्हणणार? तुमच्यावर रागवणार नाही, बिलकुल रागवणार नाही. काय खिचडी डे आमचा चालू असतो आणि मंदाने खिचडी डे करतो. चकोला डे, खिचडी डे, हा असे डे करायचे. पण देवाच्या नावावर खायचं नाही. बघा ना, शनिवारी तुम्ही खिचडी खाता का नाही? तुम्ही मला दाखवा कुठल्या मारुतीने कधी खिचडी खाल्ली होती? हा, आणि तुमची एवढी खिचडी मारुतीला सहन व्हायची का? तुम्ही विचार करा, ते समुद्र मंथनातून जात असताना ते बिचारी एखादी काय नाव कृतिका काय नावाचं होतं, ती म्हणली माझ्या शहरातून तू जा म्हणून मारुतीला. म्हणजे का नाही? मग असं तोंडात न जाता खिचडी गुजवू शकतो का माणूस? डोक्यात तिकडे हे घ्यायचं. बल काय पाहिजे? बळ. खिचडीने वाढतो वात. काय वाढतो? वात वाढतो. वात. बळ नाही वाढत. दृष्टांत समजतोय का? साक्षात्कार कळला का? आता मजा बघा, साक्षात्कार माझा झाला म्हणजे काय झालं? लहरी काळ, देवता काळ आली. आता तुम्हाला देवतानं संरक्षण दिल्यानंतर आणि तुम्ही त्या कक्षेच्या बाहेर जर जात नसाल तर तुमच्या शरीरावर जी एनर्जी येणार ती तुरिया. तुमचं शरीर हे पूर्णपणे देवता रूपी बनतं. काय करू? देवता रूपी शरीर तुमचं बनतं आणि तुम्ही डोळे बंद केल्यानंतर तुमच्या पुढे फक्त प्रकाश दिसतो. काहीच प्रकाश ही अवस्था आहे, दुसरी काही अवस्था त्यामध्ये नाही. अंतिम साधना तुरीय अवस्था. काय कळलं? अंतिम साधना. आता या कुठल्याही स्टेज मध्ये तुम्हाला कुठं वैयक्तिक देव दिसलाय सांगा मला तुम्ही? कोण नाही, फक्त तुम्हाला गुरु सपोर्ट करणार आहे की या स्टेजने तुझा.
पुढचा वेगळा आहे विषय. हा फक्त विषय साधनेतला आहे सगळा. साधनेतली शेवटची अवस्था तुरी आहे. विकसित हा. विकसित अवस्थेतली शेवट. हा म्हणजे तुम्हाला डोळे बंद केल्यानंतर पांढरा असा प्रकाश दिसतो का? का बाहुडीचं म्हणजे काळं दिसतंय? अजून काय दिसतंय? अंधार दिसतोय का प्रकाश दिसतोय? काय दिसतोय? अंधार म्हणजे खाली स्टेज झाली, प्रकाश म्हणजे स्टेज झाली पहिल्या लेवल मध्ये. तर प्रकाश आहे इथं तुरी अवस्था आहे. आपल्याला स्वतःला समजतंय का आपण साधना करताना काय दिसतंय? काळेपूर दिसतंय का नाही? का कुठला कलर दिसतोय वेगळा? मग आता तुम्ही 10 वर्ष माझ्यावर संगतीला आहात, पंक्तीला पण आहात. मग तुमच्या साधनेमध्ये इम्प्रूव्ह कुणी व्हायचं? रोज 1 तास मी म्हटलं आरतीचा सेट करायचा, कुणी करायचा? तुमच्या मर्यादित विषय वाचनात ठेवून तुम्ही करू शकता ना. हा स्वतः करता वेळ आहे. कुणा करता वेळ आहे? दादांचं वाक्य होतं, फाजील इंद्रियांच्या नादी लागून देहाचं नुकसान कसं होतं हे शेवटी कळतं. काय म्हणते ती? कसं होतं हे कधी कळतं? शेवटी कळतं. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असती. कारण एखादा गंभीर आजार झाला की कुठला डॉक्टर काय म्हणतो माहितीये का? आता याचं वयच झालंय, बघू देत. नाही नाही आता वयच झाले, त्याला जे कन्सिडर करतात 60 नंतर म्हणून मी चालतो. हा पूर्वी होतं 100 पर्यंत माणूस जगावा, तर डॉक्टर बदल मिळत चालतंय. मग मी किती डॉक्टर बघितले? 80 नंतर पुष्कळ झाले म्हणतात. 80 पुष्कळ झाले म्हणजे मरण सोपं झाले. आता मरण सोपं झालं. डॉक्टरकडे गेले. डॉक्टर आणि त्यांनी सांगितलं की माझं थोडंसं चालणं जे ते अजून वाढायला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रयत्न चालू आहे माझा, असं तुम्ही त्यांनी सांगितलं. बरं झालं की मला आता अजून किती चालतात त्याच्यामध्ये झालं की आता सगळं. आणि तू पैसे घेतोस ते घेतो, वरणार आम्हाला अशी ट्रीटमेंट का देतोय? ते खच्चीकरण नाही, त्याला काय करायचं नाही, हा विषय आहे. त्याला असे पेशंट नको आहेत. आणि हा आत्ताचा काळ आलाय बरं का. करूही शकत नाही. कोण? करूही शकत नाही. डॉक्टर काही करू शकत. डॉक्टर का करू शकत नाही? त्या काही मिळत नाही मग करू शकत. त्याला कसं असतं 20,000 30,000 काही मिळणार का त्यामध्ये पॅकेजमध्ये? आपलं काय चालणार आहे का ओपीडीचं गणित तिकडं? मग ते तुम्हाला ऍक्सेप्ट करणार. ते काय म्हणणार सारख्या गोळ्या द्यायचे 10 रुपयाचे, काय होणार आहे? म्हणजे माणसाची किंमत काय झाली? 0 झाली काय सांगा मला. म्हणून मी काय सांगतोय की हे जर तुम्ही मान्य करताय की आता वयोवृद्ध अवस्थेत गेल्यानंतर मनुष्य माणसाला मदत करू शकत नाही, या अवस्था निर्माण झाली. मग हे जर केलं आपण आणि शरीराला इंद्रिया कुठे त्रासच घेऊन दिला नाही, हा काय गरज डॉक्टर द्यायची? दवाखाना म्हणून वाचला तुमचा. दवाखाना म्हणजे आयुष्य तुमचं वाढलं. तुमचं आयुष्य वाढलं नाही का? आणि किरकोळ तुम्हाला 30% झालं तर त्याला काही डॉक्टर बनणार नाही नको म्हणून या बनणारच. कदा सर्दी जाईल डॉक्टर साहेब ना का आता कशाला जगतोस बाबा तू, असं नाही म्हणतात. सर्दीला औषध आहे की हो, पण एखादा काही असा आजार निर्माण झाला की त्या आजाराला कव्हर करणारे डॉक्टर काय म्हणतात, आता ह्याच्या कधी ते आधुनिक भाषेत शुद्ध करत. विषय कळतोय का? या दोन्ही चार्ट मध्ये काही शंका क्षेत्र. आता आपला दुसरा सेमिनारचा मध्य झालाय, इंटरवल.
काय सांगू विचारा तुम्ही ना. तुम्हाला काय हवं आवश्यकता ते विचारा. तुम्हाला कुठला विषय समजला तो विचारा. माझं मत असं आहे की तुम्ही 21 पुरुषांना पहिली पूर्ण करा. पहिले 1.25 लाख मंत्र पूर्ण करा. 21 पुरुषांना पूर्ण करा. एक प्रतिभा घेत चला. वार्षिक अभिषेक तुमचे साहित्य कव्हर करा. कमळ घ्या. हे सगळं घेतल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक पुढच्या साधना मिळणारच आहेत. तुम्ही म्हणला नको तरी मी तुम्हाला देणार. कारण मी द्यायला बसलो या ठिकाणी. पण तुम्ही जर ते केलंच नाही तर तेच करा म्हणून आम्ही 10 वेळा सांगणार. गृहपाठ आणलाय का तेच लिहिकार बाबा करत बस. 21 पुरुषांनंतर तुम्हाला 5 स्थानं मी तुमची ऍक्टिव्ह करून घेणार. नाभी, हृदय, कण, ब्रह्म. जसा मी तुम्हाला आवाज काढून दाखवला मध्यमातून ती तुमची अवस्था तयार झाली पाहिजे. हे माझे प्रयत्न राहते त्यावेळेस. आणि जर तुम्ही असं म्हणला की दादा माझा मी मध्यमातून आवाज काढतो तर हिमालयापर्यंत जाऊन माघारी या आणि कोण दाखवते का बघा. सांगते हो. म्हणजे तुम्हाला समजा वाटलं की काय नाही माझं मी माध्यमातनं प्रयत्न करून काढतो. कुठल्याही तुम्ही देवाला जरी गेला तरी हे ज्ञान मिळणार नाही. सिद्धगुरु पाहिजे. तर सिद्धगुरु अशी जवळ भेटत नाही लवकर. तर मध्यमेतून तुमचा जेव्हा तुम्ही जेव्हा ही साधना करायला लागाल तेव्हा तुम्हाला अजून त्यामध्ये एनर्जी बसायला गोष्टी वाटायला लागतात. लक्षात आलं. आता यात फक्त उद्देश एकच आहे आपल्यामध्ये यामध्ये की आपण साधना करताना अंधार दिसतोय का तेजोवलय दिसतंय का प्रकाश दिसतोय. तर तुमचा विषय अंधार दिसतोय. तुम्ही अजून अविकसित अवस्थेमध्ये आहात हे स्वतःला मान्य करताय. मग तुम्ही जे मंत्र म्हणते ते कुठे गेले तर तुमच्या कामी आले. काय सांगतोय तुमच्या कामी तुमची काही कामं चालली त्या कामात जे मंत्र वापरले गेले ते स्टोअर झाले नाही. ते जर मंत्र स्टोअर झाले तर त्या अंधाराच्या प्रकाशामध्ये त्या रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. लक्षात येते का. तर प्रकाशानंतरची अवस्था कुठली आहे ते जेव्हा हे तुमची ह्याची अवस्था आहे. कुठली ध्यानाची अवस्था आहे. पुढे त्याला दुसरा शब्द एक आहे देह पुलकित होणे. तुम्ही स्वतःला विचारा की तुम्हाला 1.5 तास बसता येऊ शकेल का एका ठिकाणी. म्हणजे कामी आलेले मंत्र परत करायचे का म्हणजे पुणे करावे लागतील. आता तुम्ही 5वी झाल्यानंतर पुन्हा पहिली जाणार का. म्हणजे याच्या विचारते की पण तुम्हाला मागं उपयोगच नाही. तुम्ही करायचंय काय जे पुढे तुम्हाला जायचंय. तुम्हाला मागं समजा आपण सांगितलं पुरुषारण करा. उद्देश काय होता बैठक वाढवणे. आणि तुमची जी मंत्र कामी आले ते का कामी आले तुमचं कर्म वाढलं होतं. आता तुमचं त्यातलं शिल्लक काय राहिलंय का ते पूर्ण करा. ते पूर्ण केलं तर पुढचं घ्या. तुम्हाला असं वाटलं काय नाही बाबा मला पुढचं पाहिजे तर पुढचं घ्या. तुम्ही म्हणला तथा असतो नो प्रॉब्लेम. तथास्तु असं नाही फक्त म्हणजे परत करावं का कशाला परत करायचं? असं म्हणून विचार. हे बघा आपल्याला आई सगळं कळालं का नाही. मच्छिंद्रनाथांच्यापासून साईनाथांपर्यंत सगळी नावं पण घेतली दत्ता. ती ऊर्जा माहीत झाली ती वापरली गेली. ती पुन्हा ऊर्जा तयार करायला जरी लागला ती पुन्हा एखादं कर्म तुमच्या पूर्ण उभं राहणार परत. लक्षात आलंय का. त्याच्या पुढचं साधारणतः कुठलं आहे 5 स्थाने विकसित करणे. दीक्षा पुढच्या घेणे ही पुढे साधनं तुम्हाला दिलीत ना. माध्यम तयार करणे. लक्षात आलं का. अन्न पण जेव्हा अन्न ग्रहण करतो ताटामध्ये प्रत्येक गोष्टी ठराविक पद्धतीने वाढली जाते. त्याचं जर अतिप्रमाण झालं तर काय होणार ते उपयोगाचं नाही. तसंच आहे. हा तुम्ही जर ती साधना सदसद विवेक बुद्धीनं साठवून ठेवली असती 50% वापरली असती 50% ठेवली असती तर तुमच्या पुढच्या ग्रोथमध्ये उपयोग पडली असती. म्हणून कोणाच्या आहारी जायचं नाही. तुम्ही काय करता
तुम्ही साधक असून सुद्धा तुम्ही इतरांच्या आहारी जातात साधना वापरली गेली काय कळलं आहारी एकाच्याच जायचं गुरूंच्या कुणा व्यक्तीच्या आहारी जायचं नाही आता होतं काय माहिती का कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती कमवती जास्त असते डिसिजन मेकिंग पिरियड असतं मग ती चुकीच्या मार्गाने जरी सांगायला काय गोष्टी केली तुम्हाला ते करावं लागतं अशा वेळेस गुरुशक्तीचा अतिशय वापर करून तुम्हाला त्यातनं बाहेर काढावं लागतं गुरूंना कारण गुरु त्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाहीत आणि तुम्हाला काय सांगू शकत नाही मग तुम्हाला त्यातनं बाहेर काढायचंय मग गुरु काय स्वतःची एनर्जी वापरून तुम्ही जी काही साधना केली ती एनर्जी वापरून तुम्हाला ते बाहेर काढतात तुम्ही मग खर्च साधना झाली कोणाची तुमचीच हा त्यातलं गणित आहे आणि जर ही साधना तुमची सगळी संपली तर अवघड होते गणित म्हणून ह्यात कंटिन्यू पाहिजे लक्षात येते गणित तुम्हाला एखाद्यानं बरं केलं एखाद्या डॉक्टरनं बरं केलं तुमचं एखाद्या व्यक्तीने काम केलं त्यानं काहीही उपकार केलेले नाहीत तुमची शक्ती ते वापरली गेली ते माध्यम कोणी असू दे काय सांगतोय तुमची शक्ती वापरली गेली ना तुम्ही बरं झाला म्हणजे काय झाला त्या औषधाचा तुम्हाला गुण आला म्हणजे औषधाचा गुण आणला कोणी गुरूंनी साधं गणित आहे औषधाला गुण माहित नाही कसा येणार आहे ते डॉक्टरला माहित नाही गुण कसा येणार आहे ते लक्षात ठेवा ते गुण गुरूंनी आणला का गुरूने गुण आणला तुमची साधना तेवढी झाल्यामुळे ती त्याला वापरली गेली परत साधना तुम्ही जर केली तर ती कंटिन्यू सुरू झालं साधना ब्रेक केली आजार वाढला म्हणून साधना मरेपर्यंत सोडायची नाही हा जर तुम्हाला जाणीव झाली आता बघा तुम्हाला आज जाणीव मी करून देतो या गोष्टीची की तुमची साधना तुमच्या विषयाला वापरली गेली हे तुम्हाला माहित होतं का नव्हतं तुम्हाला माहित झालं जर तुम्हाला काही माहित झालं की माझी साधना माझ्या विषयाला वापरली जाते तर पाप कृत्य करूच नका ना कुणाच्या आहारी जाऊच नका ना साधना सेवा राहिली तुम्ही डॉक्टरकडे कुठल्याही जरी गेला डॉक्टरला म्हणला माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही औषध दे तो काय करत हा तुमच्याकरता मी डबा आणलेला जेवणाचा डबा आणलेला ताजा ताजा तुम्ही खावा मला औषध द्या औषध तो तसं तुमची शक्ती संपल्यानंतर तुम्हाला कुठल्या औषधाचा इफेक्ट होणार नाही इतकं ते प्रॅक्टिकल आहे विषय पण तुम्हाला करायचंय काय तुमची साधना तुम्हाला कशी करायची खंडनापूर्व साधने तिची शक्ती सदा देते शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्ये त्यांना यश मिळणार नापास होणार असेल तर पास होणार सगळे विषय जाणार असतील ते काठावरती बसले का तर तो साधना करतोय म्हणून गुरु कधीही तुमचे उपकार ठेवून घेत नाही लक्षात ठेवा आर्थिक गुन्हा विवंचना असती तो साधना करतोय अखंडित तर विवंचना जाणार नाही पण मार्ग निघणार उपाशी मरणार नाही कुठूनही त्याला मार्ग मिळेल त्याचं विवंचना भागून जाईल साधना करतोय गुरुच्या ते ओझा आहे तुम्ही किती जरी कसली जरी कर्म केली असली तुम्ही उपासना करताय गुरूंच्या पेक्षा एकनिष्ठावर तुम्ही येताय तुम्हाला गुरूंनी मार्ग दिलाच पाहिजे तो देणारच तुम्हाला बघा तुम्ही अनुभव घेऊन बघा गोष्टींची तुम्ही तुमच्या कुटुंबाव्यतिरिक्त आसपासची कुटुंब बघा त्यांच्या तुम्ही अवस्था बघा तुम्हाला कळत तुम्ही किती सुखी आहात ते तुमची दिवसेंदिवस प्रगती तुम्हाला दिसेल प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची उन्नती होती का बघा तुम्ही समाजाची तर लोकांची होत नाही आणि हे केवळ कशामुळे शक्य आहे आपल्या साधनेमुळे शक्य आहे आपल्या आरतीमुळे आपल्या उपासनेमुळे शक्य आहे तेच वाढवायचं आहे आपल्याला काय करायचं आपल्याला काय अवघडच नाही होत
बरं पुरस्चरण आता मी काय सांगितलं, कमळं घ्या घरी करा. सोपं दिले तो का सगळं. आता अमावस्या पौर्णिमेला कमळाचं अनुष्ठान घरी पाठा सांगितलंय. आपण जसं इतर प्रतिमेचं अनुष्ठान मांडत होतो तसं कमळाचं अनुष्ठान मांडायचं. दर अमावस्यानंतर ते बदलून घ्यायचं कमळ. ही सिद्ध पद्धत श्री नरसिंह सरस्वतीची असल्यामुळं त्याला बाद कुठली येणारच नाही. किती सोपं आहे. हे केलं पाहिजे ना आपण. मी आजपर्यंत असा अनुभव घेतला ह्या कार्यामध्ये 36 वर्षा 24 वर्षा 27 वर्षामध्ये की एकही केस फेल नाही गेली. काय सांगतोय. काही केस माझ्याकडे येणारा किती जरी दुःखी व्यक्ती असला, ज्या विषयातून तू माझ्याकडे आलाय तो विषय मार्गी लागलाय त्याचा. हा मला आलेला अनुभव आहे. तो कितीही दुःखी असू दे, कुठल्याही विषयानं, कोण आर्थिक असू दे, कोण शारीरिक असू दे, कोण मानसिक असू दे, कोण सामाजिक दुःखी असू दे, त्याला मार्ग निघाले ते 100%. पण त्यानं साधना उपासना केली तर फुकट काही मिळत नाही कोणाला. थोडं त्याला करावं लागणार. अर्धा तास आता मोठी गोष्ट आहे का. आठवड्यात एक सेवेला मोठी गोष्ट आहे का. तुम्ही मला मागा ना, मला काही कमी पडते म्हणून, पण उपासना मग केलीच पाहिजे. अहो विचार करा, ह्या साक्षात्कार तुझ्यापर्यंत मिळणारी शक्ती आहे. हा, आणि ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही बेसिक समजतो.